भाजपाने काल 195 लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली। यात एक उमेदवार आहेत एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या मतदारसंघातील। भाजपाने ज्यांना हैदराबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिली आहे त्या माधवी लता यांची प्रचंड चर्चा सुरू आहे। यावेळी तेलंगणातील हैदराबाद मतदारसंघातील लढत रंजक असणार आहे। सध्या या जागेवरून असदुद्दीन ओवैसी खासदार आहेत। यावेळी भाजपाने ओवैसी यांच्या विरोधात डॉक्टर लता यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे। एका बाजूला ओवैसी असतील तर दुसऱ्या बाजूला कट्टर हिंदुत्वाचा चेहरा मानल्या जाणाऱ्या माधवी लता। हैदराबादची जागा एआयएमआयएमचा बालेकिल्ला मानला जातो। ही जागा 1984 पासून एआयएमआयएमकडे आहे। असदुद्दीन ओवैसी यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन 1984 मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते। त्यांनी 20 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते। तेव्हापासून असदुद्दीन ओवैसी हैदराबादचे खासदार आहेत। ओवैसींच्या विरोधात भाजपाला नवा चेहरा मिळाला आहे। ओवैसींना त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान देणे सोपे नाही, पण लता त्यासाठी तयारी करताना दिसत आहे। लता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांची प्रतिमा चर्चेत राहिली आहे। तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी मुस्लिम महिला गटांसोबत सहकार्य केल्याने त्या हैदराबादमध्ये प्रसिद्धीस